तुम्ही बघितलं, अरे पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत दर पायरीवर काही ना काही प्लंबिंगचं मटेरियल डिस्प्ले करून ठेवलं आहे. मी टेलिफोन पुसणारा काय करणार? किर्लोस्करकडे जायचो. मी काय ऑइल इंजिन बनवायचं स्वप्न नाही बघू शकत होतो. मी कुठलेही त्यांचे स्पेअर पार्टचे स्वप्न नव्हतं बघू शकत. तुम्हाला क्लायंटेज तुमच्या कृतीतून तयार होतो आणि याच्यातनं तयार होतं आणि त्यामुळे तुम्हाला पेशन्स धरावं लागतं. पण जर गिऱ्हाईकच येत नाही तर कारण की ते ओनर बिल्डर नसायचे, त्यांची माणसं आलेली असायचे. तर दुपारी 12-1-2ला जाऊन लंडन बघायला नाहीतर कोणी येत नाही म्हणून स्टॉल सोडून निघून जायचे. त्यामुळे येऊ का न येऊ शांत बसायला पाहिजे, आनंदी चेहऱ्याने बसायला पाहिजे आणि तर मग कस्टमर तुमच्याकडे येतात. कुठलाही बिझनेस करताना त्याच्या मुळाशी तळाशी गेलं तरच होतं. आता क्लायंट कसे शोधायचं, क्लायंट कसे मिळवायचे हेही सांगतो. तुम्हाला क्लायंट मिळवायला तुम्हाला क्लायंटला तुमची सर्व्हिस तळमळ दिसायला पाहिजे. माझं आठवतं, मी बिल्डिंग लाईन सुरू केल्यानंतर पुण्यातल्या एका प्रसिद्ध मी प्लंबिंग मटेरियल्स, संडासची भांडी, वॉश बेसिन एकाच दुकानातनं घ्यायचो. दुसरा एक माझा मित्र आला होता, नावासकट सांगतो, कौशिक मेहता, पार्श्व सेल्स कॉर्पोरेशन. ऐकत असेल तर त्यालाही बरं वाटेल. काही केलं त्याला मी कामच द्यायचो नाही. तो सारखा तासनतास बसायचा रिसेप्शन, DSK मला भेटायचा. माझ्याकडनं काही ऑर्डर द्या ना. मी म्हणायचो, माझा पहिला माणूस जोपर्यंत व्यवस्थित सप्लाय करतो मी तुझ्याकडनं कशा करता देऊ? आणि मी काही त्याला हे करायचं, इग्नोर करायचो. एक दिवशी मी आलो बाहेरनं, माझ्या जंगली महाराज रोड 4 मजली म्हणजे 4थ्या मजल्यावर केबिन आहे. सबंध त्यावेळेला माझी सवय होती, आता होईल की नाही माहीत नाही, पण मी लिफ्टच्या ऐवजी जिना चढत जातो, व्यायाम पण होतो. तुम्ही बघितलं, अरे पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत दर पायरीवर काही ना काही प्लंबिंगचं मटेरियल डिस्प्ले करून ठेवलं आहे. वॉश बेसिन आहे, संडाची भांडी आहेत, प्लंबिंगचं सामान आहे. माझं काही डोकंच चालेल ना, हा काय प्रकार आहे? मी वर जाऊन बघितलं तर हा कौशिक मेहता तिथे बसलेला. तर सर, तुम्हाला माझ्या दुकानात इतक्या वेळा बोलवत आहे की व्हिजिट करा, तुम्ही येत नाही, मग आम्ही तुमच्याकडे आलो. ते कुठली तरी म्हण आहे ना रे, देव आपल्याकडे नाही आला तर आपण देव भक्ताकडे जातो. हां, तर तसं त्याने मांडल्यानंतर मी वेडाच झालो की माणूस एखाद्याला क्लायंटवर किती मार्केटिंग करता, इम्प्रेशन करतात, सगळं दुकान मांडून ठेवलं त्याने. विचार नाही केला, असं कोण करेल का? त्या दिवसापासून मी त्याचा भक्त झालो आणि त्याच्यानंतर फक्त त्याच्याच दुकानातनंच माझा मटेरियल येत राहिला. कारण की त्याची धडपड, तळमळ हे सगळं बघून. मी माझे टेलिफोन पुसताना काय करायचा, नुसते टेलिफोन नाही पुसायचो. टेलिफोन पुसताना ज्या टेलिफोनच्या आजूबाजूला टेबलावर टेलिफोन असायचा, हातातली अशी एखादी अंगठी, इयरिंग तिथे असायची. नंतर पूर्वीच्या काळी आपल्या त्या याच्या कॅसेट असायच्या, टेप रेकॉर्डरमध्ये ऐकवायच्या. त्या उघड्या वागड्या पडलेल्या असायच्या, त्याची टेप बाहेर आलेली असायची, पुस्तकं असायची. मग मी टेलिफोन पुसता नुसतं फोन पुसून चकाचक करून कसं चालेल? मग मी ते टेबल पण आवरायचो, ती पुस्तकं नीट ठेवायचो. त्याच्यानंतर जी टेप बाहेर आलेली असायची, ते TDK सोनी कंपनीच्या, ते बॉलपेन घालून आत टाकून ते कवरमध्ये टाकायचो. आणि अंगठी कानातलं काही असलं की वहिनींना हाका मारतो, "वहिनी साहेब, बाई साहेब, हे उचला, हरवलं तर माझ्यावर नाव येईल." आणि मग मी नुसता फोन पुसत नाही आहे, मी त्याचं टेबल आवरतो आहे, हे सगळं करतो आहे. ती गृहिणी तिच्या मिस्टरांना ऑफिसहून आल्या सांगितलं, "काय चांगला मुलगा आहे हो, आणि किती इनोसंट आहे, चोरी चाळली म्हणून हे विचारले." आणि मग त्याचे जे मिस्टर असायचे त्यांच्या मनात मी एकदम हिरो व्हायचो. आणि मला जेव्हा बिझनेस करायचे असतील, काही करायचं त्यांचा जेव्हा फोनला ऑफिसला पुसायला जायचो, ते मला वाटतं परचेस मॅनेजर होते आणि माझी तर धडपड असायची काहीतरी अजून बिझनेस पाहिजे. तेव्हा मी म्हटलं, बरं मी टेलिफोन पुसणारा काय करणार? किर्लोस्करकडे जायचो. मी काय ऑइल इंजिन बनवायचं स्वप्न नाही बघू शकत होतो. मी कुठलेही त्यांचे स्पेअर पार्टचे स्वप्न नव्हतं बघू शकत. पण अरे, यांना कार्बन लागतो आहे, यांना बॉलपेन लागत आहेत, यांना स्टेशनरी लागतं आहे. मग तो जो परचेस मॅनेजर होता, ज्याच्या मी टेबल पुसायचो, मी त्याने ऑर्डर मिळावे म्हणून नाही, पण हाऊ यू अप्रोच द पीपल. तो म्हणायचा, "अरे काय रे बाबा, तू किती आमच्या बायकोवर इम्प्रेशन पडतो, तू खूप प्रामाणिकपणे काम करतो, हां, तुला काही कधी अडचण आली तर मला सांग." असं त्याने म्हणायचं, "अवकाश सर, मला बिझनेस थोडा देता का, काही स्टेशनरी सप्लायला?" तुम्हाला क्लायंटेज तुमच्या कृतीतून तयार होतो आणि याच्यातनं तयार होतं आणि त्यामुळे तुम्हाला पेशन्स धरावं लागतं. पेशन्सचं उदाहरण सांगतो. आम्ही एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचो जगभरच्या, सगळे बिल्डर असायचे. मला लंडनचं आठवतं आहे, लंडनच्या एक्झिबिशनमध्ये भाग घेतल्यानंतर आता लंडनला पुण्यातले फ्लॅट घ्यायला, मुंबईतले भारतातले फ्लॅट घ्यायला जेव्हा ते लोक येतील तेव्हा येतील त्यांच्या स्टाईलप्रमाणे. सगळेजण सकाळी काहीतरी 9ला स्टॉल सुरू व्हायचे, संध्याकाळी 5ला बंद व्हायचे. पण जर गिऱ्हाईकच येत नाही तर कारण की ते ओनर बिल्डर नसायचे, त्यांची माणसं आलेली असायचे. तर दुपारी 12-1-2ला जाऊन लंडन बघायला नाहीतर कोणी येत नाही म्हणून स्टॉल सोडून निघून जायचे. आम्ही माणूस येऊ न येऊ, कस्टमर दिसो न नसो, सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत थांबणार म्हणजे थांबणार. आम्ही काही केल्या जागा सोडणार नाही.
ती जी चिकाटी असते, जशी मी मगाशी चिकाटी सांगितली तुम्हाला, त्याने वॉश बेसिनपासून सगळं जिन्यावर लावलं, तशी चिकाटी तुमचे कस्टमर येऊ का न येऊ शांत बसायला पाहिजे, आनंदी चेहऱ्याने बसायला पाहिजे. आणि तर मग कस्टमर तुमच्याकडे येतं. तुमचा जो प्रश्न कस्टमर कसे मिळवायचे, तर तुमच्या छोट्या छोट्या कृतीतनं तुमचा कस्टमर बेस तयार होतं. तसं माझ्याकडे त्या कौशिक मेहताने केलं. मी माझ्या अनेक बिल्डर मित्रांना सांगितलं, अरे तो प्लंबिंग तो दुकानदार खूप चांगला आहे, पाहिजे तो माल देतो परत. तर त्याच्यानंतर इथे जो कोणी एखादा फ्लॅट घ्यायला त्या दिवशी लंडनमध्ये आला असेल, कमी येतात लंडनमध्ये लोक, नवीन गोष्टी त्या खूप जुन्या गोष्टी सांगतात तुम्हाला. तर नॅचरली त्याने बघितलं मला कॉम्पिटिशन कोणी राहिलंच नाही. 80 बिल्डरपैकी 60 बिल्डर गेले लंडन बघायला. आम्ही काय 10-20 राहिलो, तिथंच गर्दी होणार, आमचे फ्लॅट विकले गेले. तर तुम्हाला पेशन्स धरला तर कस्टमर तुमच्याकडे येतो. त्यालाच तुम्ही काही करून स्माइली चेहऱ्यानेच त्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि कस्टमर इज ऑलवेज राईट. त्याला कुठल्या परिस्थितीत क्रॉस करायला नाही पाहिजे, कुठल्या वेडेवाकड्याने वागायला पाहिजे. मग तुमचा कस्टमर तुम्हाला असं शोधावा लागतो रे मित्रांनो, की कुठलं प्रॉडक्ट आहे, काय प्रॉडक्ट आहे. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.